लोकसभा निवडणुकीत विरोधकांना चितपट केल्यानंतर शरद पवार हे आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत। राज्यात परिवर्तन घडवणारच असा दावा करत पवार स्वतः अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतायत। शरद पवार हे सोमवारपासून 4 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। याच दौऱ्यात भाजप नेते समरजित खाटकेंनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं पवार गटाला जिल्ह्यात नवी उमेद मिळाली आहे। शरद पवारांनी गेल्या 2 दिवसात कोल्हापूरमधील राजकारण पूर्णपणे ढवळून काढलंय। पवार जिल्ह्यात आल्यानं अनेक नेतेही त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। याच नेत्यांमधील बरेच नेते हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असल्यानं कोल्हापूरमध्ये दादांना मोठा दणका बसणार असल्याचं बोललं जात आहे। कोल्हापूरच्या राजकारणातले बडे नेते म्हणून ओळखले जाणारे के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली होती। दोन्ही नेते राधानगरी भुदरगड मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जातंय। ए.वाय. पाटील यांनी तर पवार भेटीनंतर पवारांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणारच असा दावा केलाय, तर के.पी. पाटील यांनी देखील उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे। त्यामुळे पवार या दोन्ही नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी कुणाची निवड करणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे सध्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यामुळे हा मतदारसंघ जागा वाटपामध्ये पुन्हा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांनी अजित पवारांची साथ सोडल्याचं बोललं जातंय। हातकणंगले मतदारसंघातील नेते अशोकराव जांभळे यांनीही आज पवारांची भेट घेतली आहे। हातकणंगले मतदारसंघ शरद पवार गटाने लढावा असा जांभळे यांचा आग्रह आहे। त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात आणि काँग्रेस ही जागा शरद पवार गटाला सोडणार का हे पाहावं लागेल। हातकणंगलेमध्ये सध्या काँग्रेसचे राजू आवळे हे आमदार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता अधिक आहे। अशा वेळी पवार नक्की कोणती चाल खेळणार हे देखील पाहावं लागेल। भाजप नेते समरजित खाटके यांनी आता पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं कागलमध्ये पवारांनी दादांच्या विरोधातच दंड थोपटलेत। कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांना समरजित खाटकेंचं आव्हान असणार आहे। त्यामुळे इथेही पवार दादांचाच गेम करणार असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे निवडणुकीआधीच पवार हे दादांना झटक्यावर झटके देत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे।